नमस्कार. कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत भरती निघालेली आहे. त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आज बघणार आहोत. अर्ज करण्याची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. TCS कंपनी ही भरती राबवणार आहे. संपूर्ण जाहिरात त्यांच्या त्या लिंकमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जून संध्याकाळी किंवा रात्री 12पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि पेमेंट तुम्ही 12 जूनपर्यंत करू शकता. यामध्ये 3 पदासाठी ही जाहिरात आहे. त्यामध्ये पहिलं जे पद आहे हे निरीक्षक, दुसरं आहे लेखापाल आणि तिसरं लघुटंकलेखक म्हणजे स्टेनोग्राफर. असे हे 4 पदं आहेत. त्याचं सॅलरी तो सुद्धा दिलेलं आहे बघा. निरीक्षक पदाला S13 म्हणजे 35,400 बेसिक आहे. लेखापालचं पण सेम आहे आणि लघुटंकलेखकची S8 आहे 25,500 अधिक तुम्हाला भत्ते देऊन तुमची सॅलरी देण्यात येईल. पदे आहेत बघा निरीक्षणासाठी 62, लेखापालचे 12 पदे आहेत आणि लघुटंकलेखकची 4 पदे आहेत. कामगार आयुक्त जे त्यांचे हेडक्वार्टर मुंबईमध्ये त्याच्या अंतर्गत मंडळ ऑफिस आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज ऑफिस असतील. त्या मंडळ ऑफिसमध्ये तुमचं हे पोस्टिंग असणार आहे. त्यामध्ये आत्ता सांगितले अर्ज करायची तुम्हाला तारीख सांगितली आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. बाकी सरळ सेवा भरती आहे. बाकीच्याप्रमाणे तुम्हाला सर्व आरक्षण त्यामध्ये लागू असेल. त्यानंतर ह्याचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे जे शैक्षणिक अर्हता आहे त्याच्यासाठी तुम्ही जर बघितलं तर पहिली जी पोस्ट आहे निरीक्षक, यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदवीधर चालू शकतं. लेखापालसाठी तुम्हाला BCom आणि लेखक्षेत्रामध्ये 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. अशी लेखापालची अट आहे. BCom प्लस अनुभव तुम्हाला कंपल्सरी आहे आणि लघुटंकलेखकसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन प्लस त्यांनी सांगितले की इंग्रजी व मराठी लघुलेखन 80, स्टेनो 80 आणि मराठी 30, इंग्लिश 40 टायपिंग असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लघुटंकलेखकसाठी सूटसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. कोणाला सूट दिलेली आहे तर जे दिव्यांग उमेदवार आहेत, माजी सैनिक असतील, अनाथ उमेदवार असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सूट दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता, परंतु नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या तुम्हाला आतमध्ये ते संपूर्ण अर्हता पास करावी लागणार आहे. त्यानंतर जी वयोमर्यादा आहे ही किमान 19 आणि जास्तीत जास्त 38 ओपनसाठी आणि मागासवर्गीय किंवा अनाथ, आर्थिक दुर्बल घटक यांसाठी 43 म्हणजेच 43 वर्ष असणार आहे. तुम्हाला वयोमर्यादा काउंट करायचे 11 जून 2026 या म्हणजे शेवटची तारीख आहे. त्याला तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा वयोमर्यादा हे तुम्हाला काउंट करायची आहे. निवड प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे की सरळ सेवा भरती आहे. एकच एक्झाम तुमची घेतली जाईल, रिटर्न एक्झाम. 100 प्रश्न असतील, गुण असतील 200. त्या आधारे तुमची निवड केली जाईल. अर्ज करताना तुम्हाला तिथे एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. TCSचा फॉर्म तुम्ही ऑलरेडी भरला असेल कधी आधी, तर तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये डॉक्युमेंट तुमचे जे असतील त्यामध्ये तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील किंवा जे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल किंवा आरक्षण संदर्भात जे असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरतानाच तुम्हाला अपलोड करायची असतात. त्याच्यानंतर आता सांगितलं की तुमची जी एक्झाम जी आहे ही 200 गुणांची असणार आहे, 100 प्रश्न. त्यामध्ये त्यांनी परीक्षेचा पॅटर्नसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. नॉर्मलायझेशनची पद्धतसुद्धा असणार आहे या ठिकाणी. फी आहे ओपनसाठी ₹1000, मागासवर्गीयसाठी ₹900. ऑनलाईन तुम्ही फी भरू शकता. आता परीक्षेची योजना म्हणजे आत्ता सांगितलं की जे तुमचे बायफर्गेशन असणार आहे 100 गुणांचं. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मराठी भाषेचे तुमचे 15 क्वेश्चन असतील, गुण असतील 30. इंग्रजी भाषा 15 क्वेश्चन 30 गुण. बुद्धिमापन चाचणी 15 क्वेश्चन 30 गुण. सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला सांगितलं इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, त्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित 15 क्वेश्चन 30 गुण. आणि कामगारविषयक जे कायदे असतील ते दिले त्यांनी बघा. कायदा, अधिनियम यावर तुमचे 40 क्वेश्चन टेक्निकल टाईपमध्ये असतील, गुण असतील 80. म्हणजे जास्तीत जास्त सिलेबस तुमचा त्या कामगार अधिनियम किंवा कायदे जे असतील त्यावर आधारित क्वेश्चन असणार आहेत. असे 100 क्वेश्चन 200 गुणांना असतील. त्या आधारे तुमची निवड यादी लावली जाईल. निवड यादी लावल्यानंतर तुम्हाला जी काही आता सांगितलं की जे मंडळं असतील माथाडी म्हणजे जे कामगार मंडळ असतील ज्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार आहे त्याचा तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल.
त्या आधारे तुम्हाला त्याची नियुक्ती दिली जाईल. त्यानंतर जी मंडळ ऑफिस आहेत आणि ज्या जागा आहेत यांचे सर्व आरक्षणनिहाय त्यांनी तक्ता दिलेला आहे. PDF सगळ्यात शेवटी मंडळनिहाय कोणत्या ठिकाणी मंडळ आहे त्याला आरक्षणनिहाय, प्रवर्गनिहाय जागाचा तक्ता त्यांनी PDF शेवटी दिलेला आहे. तुम्ही तो PDF तक्ता काळजीपूर्वक वाचू शकता. तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये जर जागा असतील तर तुम्ही त्या पदाला अर्ज करू शकता. ह्या जागेचा तक्ता काळजीपूर्वक बघा व तुम्ही जर ह्याला पात्र असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करा. परीक्षा ही TCS कंपनी घेणार आहे. या संदर्भात तुम्हाला जर काही शंका असतील, काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की येईल. तर ही आहे कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांची आलेली भरती. लिंक मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.